तुम्हाला पण नेहमी असं वाटतं की नेहमी कढी खिचडी नको किंवा कढी भात पोळी असं खावंसं नसेल वाटत, काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा. मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कढी पकोडा. खूप सिंपल रेसिपी आहे, नेहमीप्रमाणेच आहे जसं आपण करतो. तर फार वेळ न घालवता सुरुवात करूया लगेच रेसिपीला. तर इथे सुरुवातीला भजी करण्यासाठी बॅटर तयार करून घेऊ. त्याच्यासाठी चणा डाळीचं पीठ घेतले, अंदाजानेच घेतलं आहे, मोजून नाही घेतलेलं. आणि त्यानंतर इथे घेतलं आहे ओवा, त्या हातावर छान क्रश करून घ्यायच्या. त्याच्यानंतर जिरं घेतले, लाल मिरची पावडर आहे, हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं. हे छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून एक बॅटर जे आहे ते तयार करायचं आहे. खूप लगेच पाणी नाही टाकायचं, थोडं पाणी टाकायचं. याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग भजी काढण्या इतपत आपल्याला बॅटर जे आहे ते तयार करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे आणि भजे निघतील इतपत आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट पण नाही. यामध्ये जर तुम्हाला कांदा घालावा असं वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण जनरली मी कढी पकोड्यामध्ये जेव्हा भज्या करते तेव्हा नाही टाकत, म्हणून मी नाही वापर करणार आहे. आता कढीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 7-8 लसूण घेतला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घ्यायची. याला छान वाटून घ्यायचं आहे, पाणी न टाकताच वाटायचं आहे. जाडसर असलं तरी काही हरकत नाही. कढीपत्ता याच्यात मुद्दाम घातला आहे कारण मुलं खात नाही, काढून टाकतात. आणि कढीपत्ता हा खूप चांगला असतो आरोग्यासाठी, केसांसाठी, म्हणून कढी बनवताना नेहमी कढीपत्ता दळून घेते. त्यानंतर इथे कढी बनवण्यासाठी आपण दही घेतलेली आहे, अंदाजानेच दही घेतलेली आहे. त्यानंतर इथे 3 ते 4 चमचे मी इथे चणा डाळीचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ह्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या आपण मोडून घ्यायच्या आहे. एकही गुठळी नाही राहू द्यायची, नाहीतर कढी छान होत नाही. त्यामुळे छान मिक्स करून घेणार आहोत आपण 2 ते 3 मिनटं. त्याच्यानंतर आता फोडणीची तयारी करूया. इथे कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकले, तेलाला छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर राई टाकली, राई छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं, थोडेसे मेथीचे दाणे घ्यायचे, याने कढीला छान चव येते. आणि हिंग घेतले. त्यानंतर आपण जे हिरवी मिरचीचं वाटण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं, त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा. त्यानंतर याचा कच्चेपणा गेला की यामध्ये आपण टाकून घेऊया आता थोडीशी हळद, ते पण अगदी काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर जे आपण दह्याचं कढीसाठी मिश्रण तयार केले ते टाकून घ्यायचं. लक्षात ठेवा गॅस बंद केलेला आहे ह्या क्षणी मी आता. आणि त्यानंतर जेवढं आपल्याला पाणी लागेल तितपं मी पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा गॅस चालू करून याला उकळी येऊ द्यायची आहे, छान मिक्स करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की घट्ट झाली आहे तर पुन्हा अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर मी गरजेप्रमाणे पाणी टाकलं यामध्ये. तर साधारण 1 ते 1.5 ग्लास मी वरतून पाणी टाकलेलं होतं. आता कढी झाली तर कसं समजायचं, तर ही वरती जी जाड अशी घट्ट जे साळेसारखं किंवा मलईसारखं जे आलं ते झालं कढीला, तर समजायचं की आपली कढी झालेली आहे. कढीला उकळवायची नाही, अशी वर घट्ट दिसायला लागली की आपण गॅस लगेच बंद करणार आहोत. तिला फार उकळवायची नाही आहे. तर आपली ही कढी जी आहे ती आता रेडी झालेली आहे. तर आता इथे तेल गरम करायला ठेवलं होतं भजी करण्यासाठी. बॅटरमध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकला आहे, पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्या भज्या आपण काढून घेणार आहोत. तर या पद्धतीने मी सगळ्या भज्या ज्या आहेत ते काढून घेते. यामध्ये कांद्याचा वापर नाही केलेला. तर ही भजी झाली की पलटवून पुन्हा दुसऱ्या बाजूने आपल्याला ही भजी होऊ द्यायची आहे. पावसाळा सुरू आहे आणि असे पदार्थ खायला खूप मजा येते. गरम गरम असले की भजी खायला सगळ्यांनाच आवडतं. तर आता इथे आपली भजी जी आहे तो पहिला बॅच तयार झालेला आहे. तर त्याला काढून घेऊया. बघा भजी किती छान मस्त सोनेरी रंगावर तळून झालेली आहे. याला मी आता सगळे भजी जी आहे ती काढून घेते आणि याच पद्धतीने आपण ज्या बॅटर आहेत त्याच्या सगळ्या भज्या काढून घेऊया. तर आता दुसरा बॅच पण पुन्हा पलटवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम खूप हाय नाही करायची, मीडियम ठेवायची, नाहीतर भज्या ज्या आहेत त्या वरतून सोनेरी होतील पण आतून ज्या आहेत त्या कच्च्या राहतील, म्हणून मीडियम गॅसवरच या भज्या छान होऊ द्यायच्या आहेत. आता हा बॅचसुद्धा आपला रेडी झालेला आहे. आता भज्या सगळ्या आपण काढून घेऊया.
इथे मी पुन्हा कढी थोडीशी गरम करायला ठेवली होती आणि त्यानंतर ज्या भज्या आपण तयार करून घेतल्या आहेत त्या भजी आपण यामध्ये कढीमध्ये टाकून घेणार आहोत आणि फक्त अगदी 2 ते 3 मिनटं फक्त राहू द्यायचं आहे. फार काही जास्त उकळवायची गरज नाही आहे. एक थोडीशी वाफ वगैरे आली की भज्या छान मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे भजी जी आहे ती सॉफ्ट होईल. आणि त्यानंतर इथे मी तूप घेतले, तूप छान गरम करून घेतले, त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या टाकल्यात आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली. याने रंग खूप छान येतो. तुम्ही हवं तर घरगुती लाल तिखटही टाकू शकतात. हे छान मिक्स करायचं आहे आणि आपल्या कढीवर ते छान टाकून घ्यायचं आहे आणि चव खूप छान येते. वरतून अशी तुपाची फोडणी टाकली की कढी पकोड्याची चवच खूप छान लागते. तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. आणि अजूनपर्यंत बेल आयकॉनवर क्लिक केलं नसेल तर प्लीज क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. आणि पावसाळा सुरू आहे तर ही रेसिपी नक्की करून पहा. गरम गरम खूप छान लागते. याच्यासोबत तुम्ही भात, भाकरी किंवा चपाती काहीही खाऊ शकतात. मस्त भन्नाट रेसिपी आहे आजची. तर भेटूया अशाच पुन्हा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.